दुःखद बातमी. दहिवाळ येथील श्री हिरामन केदार कदम यांचे सुपुत्र सेवानिवृत्त सैनिक CRPF वीर जवान वसंत उर्फ समाधान हिरामन कदम यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक दुःखद निधन. त्यांचा अंत्यविधी दिनांक 25/8/2025 रोजी सकाळी 9:30 वाजता दहिवाळ येथे करण्यात आला. समाधान कदम यांचे पार्थिव घरी पोहोचताच त्यांच्या पत्नी, मुलं, आई-वडील, भाऊ यांनी एकच हंबरडा फोडला. देवाने गोड माणूस आमच्यातून हिरावून घेतला, असे गावातील ग्रामस्थांनी व मित्रपरिवाराने सांगितले. समाधान कदम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दहिवाळसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शोकसागरात बुडून गेले. समाधान हिरामन कदम यांचा जन्म 27/9/1983 रोजी दहिवाळ या छोट्याशा गावी झाला. अगदी गरिबीची परिस्थिती असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांना देशसेवेसाठी भरती केले. आपल्या वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत दोन्ही भावांनी देशसेवा करण्याचे मनामध्ये ठरवले व दोन्ही भाऊ देशसेवेसाठी रुजू झाले. समाधान कदम हे 2003 या वर्षी सैन्यामध्ये भरती झाले. देशसेवा करत असताना घरची जबाबदारी त्यांनी पार पाडली. देशसेवा पूर्ण करून 2023 मध्ये रिटायर झाले. पुढील आयुष्य आपल्या वडिलांची असलेली शेती करायचे म्हणून घरीच चांगल्या पद्धतीने शेती करत होते. या युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोसंबी उत्पादन या वर्षी चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध केलेले पाहावयास मिळाले. समाधान हे मित्रांसोबत फिरायला गेले होते. घरी परत येत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बघूया सविस्तर वृत्त. दर्शन घेत चला थोडं खाली सगळे बाजूला चला आता चला ते ठेवून घ्या. अशी ठेवून द्या. ते कुठे आहे ते भाऊ कुठे आहे ते त्यांच्या बरोबर कर. कुठे टांगा एक कुठे टांगी वरती उपस्थित जोकापोल बंधूंनो, आज दहिवाळ गावात कोण दिवस येईल कैसा नाही या क्षण बंगुर देहाचा, असंच काहीच पूर्ण गावाला हळहळ करून जाणार. एक गावाची एकता बघताना असं वाटतं की हा माणूस किती प्रिय असला पाहिजे आणि किती प्रिय होता. असाच प्रियतम आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेला आहे आणि त्याचं जाणं म्हणजे मनाला एक हळहळ करून जाणारं व्यक्तिमत्व होतं. जाताना त्या ठिकाणी जावं काय, घटना व्हावी काय, असा विचित्र योग. ते सेवेत असताना सुद्धा जवळजवळ 20 वर्षाच्या वरची नोकरी त्यांनी केली.
पण तिथे कुठे त्याच्या केसाला धक्का लागला नाही, परंतु नियतीने त्याला कुठे घेऊन जायचं होतं त्या ठिकाणी त्याला बरोबर घेऊन आली आणि घेऊन गेली. आमची ओळख डिपार्टमेंटच्या माध्यमातून झाली. 14 ऑगस्टला आम्ही दोघं जण बरोबर होतो. दोघं जण तिरंगा यात्रेत बरोबर धाडीचे निघाला की काही कार्यक्रम देशव्यापी असला आणि आम्ही खरे मोदी भक्त होतो. मोदी विषयीच आमच्या चर्चा चालायच्या की मोदींनी काय काय केलं, आपण काय करत होतो, आता काय परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीवरच मनसन नेहमी चालायचं, फोनवरून बोलणं व्हायचं. आणि आज अचानक माहिती पडलं तेव्हा एकदमच हळान व्यक्त केली आणि बाकी दिवशी गाड्या थोडा मागे नको Music Studio. Snow Music Studio. Snow Music Studio.
Snow Music Studio.